डिप्रेशन आणि नैराश्यातून मुक्ती मिळवण्यासाठी दत्तगुरूंचं हे विचार एकदा नक्की ऐका. दत्तगुरू शिकवतात की जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आधी मनापासून स्वीकारायला शिका. जोपर्यंत आपण दुःखाचा किंवा नैराश्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. निसर्गाचे चक्र जसे बदलते तसेच मानवी जीवनातील सुख आणि दुःखही नेहमी बदलत असते. जे घडत आहे ते ईश्वरी इच्छेचा एक भाग आहे यावर ठाम विश्वास ठेवा. स्वतःच्या भूतकाळातील चुकांना कवटाळून बसण्यापेक्षा वर्तमानातील क्षणांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा. हा स्वीकारच तुमच्या मनातील निराशेचे मळप दूर करून नव्या आशेचा किरण निर्माण करेल. नैराश्याच्या अंधारात जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दत्तगुरूंचे नामस्मरण हाच एकमेव आधार असतो. गुरु हे केवळ मार्गदर्शक नसून ते आपल्या आतील आत्म्याला जागृत करणारे साक्षात चैतन्य आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे सर्व मानसिक ओझ गुरूंच्या चरणी अर्पण करता तेव्हा मनावरचे दडपण आपोआप कमी होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा श्रद्धेने केलेला जप मनाला अफाट शांतता देतो. गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते. त्यांच्या असीम कृपेने जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रचंड आत्मिक शक्ती प्राप्त होते. दत्तगुरूंनी निसर्गातील 24 गुरूंकडून अलिप्ततेचा महान धडा संपूर्ण जगाला अत्यंत सहजतेने शिकवला आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीत, वस्तूत किंवा अपेक्षेत स्वतःला जास्त अडकवून घेतो तेव्हाच नैराश्य जन्म घेते. कमळाचे पान जसे पाण्यात राहूनही कोरडे असते तसे या संसारात राहूनही पूर्णपणे अलिप्त राहायला शिका. फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले विहित कर्म करत राहिल्यास मानसिक ताण कधीच निर्माण होत नाही. अनावश्यक मोह आणि आसक्ती कायमची सोडून दिल्याने मनातील निराधार भीती आणि चिंता त्वरित नष्ट होते. हीच अलिप्तता तुम्हाला खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्य आणि चिरंतन शांतीचा एक अद्भुत अनुभव मिळवून देते. दत्तगुरूंच्या उदात्त विचारानुसार निसर्ग हा मानवाचा सर्वात मोठा, निस्वार्थ आणि खरा मार्गदर्शक गुरु आहे. नैराश्य आल्यास निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा आणि त्याच्या अथांग शांततेचा अनुभव घ्या. वाहणारी नदी आपल्याला अत्यंत सुंदर रीतीने शिकवते की आयुष्यात अडथळे आले तरी न थांबता पुढे जात राहा. पृथ्वीसारखी अफाट सहनशीलता आणि आकाशासारखी व्यापकता अंगी बाळगल्यास दुःखाचा प्रभाव लगेच कमी होतो. झाडे जशी स्वतःचे फळ स्वतः खात नाहीत तसे आपले जीवन इतरांच्या सेवेसाठी आणि भल्यासाठी समर्पित करा. निसर्गातील या साध्या घटकांचे मन लावून निरीक्षण केल्यास मनातील गुंतागुंत सुटते आणि जगण्याची नवी दिशा मिळते. मनात वर्षानुवर्षे साचलेला राग आणि द्वेष हेच खऱ्या अर्थाने डिप्रेशनचे आणि दुःखाचे सर्वात मोठे मूळ कारण असते. दत्तगुरूंचा भक्तिमार्ग आपल्याला स्वतःला आणि इतरांना त्यांच्या चुकांसाठी मनापासून क्षमा करायला अत्यंत प्रेमाने शिकवतो. ज्यांनी तुम्हाला विनाकारण दुखावले आहे त्यांना माफ केल्याने तुम्ही स्वतःलाच एका मोठ्या मानसिक कैदेतून कायमचे मुक्त करता. भूतकाळातील कटू आठवणींचा जड भार वाहून नेण्यापेक्षा त्या तिथेच सोडून देण्याचे शहाणपण नेहमी अंगी बाळगा. क्षमाशीलतेमुळे तुमचे अशांत मन एकदम हलके होते आणि त्यात सकारात्मक विचारांसाठी पुरेशी मोकळी जागा निर्माण होते. हेच शुद्ध आणि निर्मळ मन तुम्हाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाते आणि नैराश्याला तुमच्यापासून कायमचे दूर करते. दत्तगुरूंच्या महान तत्वज्ञानानुसार माणसाने स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची योग्य ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही केवळ एक नश्वर शरीर किंवा चंचल मन नसून तुम्ही एक अत्यंत शुद्ध आणि अविनाशी असा चैतन्यमय आत्मा आहात.
जेव्हा तुम्हाला या शाश्वत आणि अंतिम सत्याची जाणीव होते, तेव्हा जगातील कोणतंही मोठे दुःख तुम्हाला विचलित करू शकत नाही. नैराश्य हे केवळ आपल्या मनाचा एक तात्पुरता आणि भ्रामक खेळ आहे, याचा आत्मज्ञानाने अगदी सहज उलगडा होतो. स्वतःच्या आत शांतपणे डोकावून पाहिल्यास तुम्हाला बाहेर जगभर शोधत असलेली खरी शांती तुमच्याच हृदयात नक्की सापडेल. हे अमूल्य आत्मज्ञान तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अज्ञानाचा अंधार नष्ट करून तिथे प्रकाशाचे तेज पसरवते. आपले अर्धे आयुष्य भूतकाळाच्या पश्चात्तापात आणि उरलेले अर्धे भविष्याच्या निराधार चिंतेत विनाकारण वाया जाते. दत्तगुरू आपल्याला नेहमी वर्तमानात म्हणजेच केवळ या चालू क्षणात पूर्णपणे जागृत आणि सजग राहण्याचा मोलाचा उपदेश देतात. आजचा हा नवा दिवस ही ईश्वराने प्रेमाने दिलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा कोणताही संकोच न बाळगता पुरेपूर आनंद घ्या. जे घडून गेले ते आता बदलता येत नाही आणि जे येणार आहे त्याची आत्ताच उगाच चिंता करत बसण्यात काहीही अर्थ नाही. आपले संपूर्ण लक्ष फक्त आजच्या कर्मावर केंद्रित केल्यास मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांची गर्दी आपोआप कमी होते. वर्तमानाशी पूर्णपणे एकरूप झाल्याने नैराश्याला आणि दुःखाला तुमच्या शांत मनात शिरकाव करण्यासाठी कोणतीही जागाच उरत नाही. स्वतःच्याच दुःखात सतत अडकून राहण्यापेक्षा इतरांच्या दुःखावर प्रेमाची फुंकर घालणे हा नैराश्यावरील एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. दत्तगुरूंनी नेहमीच भुकेल्यांना प्रेमाने अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देऊन तृप्त करण्याची अत्यंत साधी पण महान शिकवण दिली आहे. जेव्हा तुम्ही अत्यंत निस्वार्थ भावनेने मुके प्राणी, पक्षी किंवा कोणत्याही गरजू माणसांची सेवा करता, तेव्हा मनाला अद्भुत समाधान मिळते. इतरांच्या चेहऱ्यावरील खरा आनंद पाहून आपल्याला आपल्या स्वतःच्या दुःखाचा पूर्णपणे विसर पडतो आणि जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त होतो. या सेवाभावामुळे आपला खोटा अहंकार गळून पडतो आणि संपूर्ण सृष्टीबद्दल मनात अत्यंत पवित्र अशी प्रचंड आत्मीयता निर्माण होते. हेच निस्वार्थ आणि पवित्र कर्म तुमचे उरलेले जीवन सकारात्मक ऊर्जेने आणि खऱ्या आत्मिक आनंदाने पूर्णपणे भरून टाकते. मानवी जीवनातील कठीण प्रसंग हे केवळ आपल्या ईश्वरावरील विश्वासाची आणि आपल्या आतील संयमाची कठोर परीक्षा पाहत असतात. दत्तगुरूंच्या पवित्र चरणी नेहमी दृढ श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही मोठ्या संकटावर अगदी सहज आणि हसतमुखाने मात करण्याची ताकद मिळते. दुःखाचा अंधार कितीही दाट आणि भयानक असला तरी तो कायम राहत नाही. त्यानंतर सुखाची पहाट ही नक्कीच होते, हा पक्का विश्वास बाळगा. कठीण काळात आपला धीर न सोडता योग्य वेळेची आणि आपल्या गुरूंच्या कृपेची अत्यंत शांतपणे आणि नम्रपणे वाट पाहायला नक्की शिका. तुमचा प्रबळ विश्वास आणि अखंड संयम हेच तुम्हाला नैराश्याच्या अतिशय खोल गर्तेतून नेहमी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम करतात. श्रद्धेच्या या अफाट बळावर जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि तुमच्या जीवनात पुन्हा एकदा मांगल्याची सुंदर सुरुवात होते. जीवनातील सुख आणि दुःख तसेच मान आणि अपमान या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टींकडे नेहमी समान दृष्टीने पाहण्याची कला दत्तगुरू शिकवतात. जेव्हा चांगल्या वेळेत आपण स्वतःला विसरून जास्त हुरळून जात नाही, तेव्हा वाईट वेळेत आपण नैराश्याने पूर्णपणे खचूनही जात नाही. जीवनाच्या या अखंड चालणाऱ्या द्वंद्वामध्ये मनाचे अचूक संतुलन राखणे हेच एका खऱ्या आध्यात्मिक साधकाचे आणि भक्ताचे प्रमुख लक्षण आहे. बाहेरच्या परिस्थितीत कितीही मोठी उलथापालथ झाली तरी आतून अत्यंत शांत आणि स्थिर राहण्याचा दररोज न चुकता सतत सराव करा. हा समत्व भाव एकदा अंगी बाळगल्याने नैराश्य, ताणतणाव आणि अनामिक भीती यांसारख्या नकारात्मक भावनांचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.
अशा या स्थिर आणि स्थितप्रज्ञ अवस्थेतच माणसाला चिरंतन शांतीची आणि कधीही न संपणाऱ्या परमानंदाची खरी अनुभूती सहज प्राप्त होते. श्री गुरुदेव दत्त.